पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन संस्थेच्या वतीनं या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एक अत्यंत आगळावेगळा असा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मातृवंदनेचा। त्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय आमच्या वहिनी कांचनताई गडकरी, आपल्या महापौर नंदाताई जिचकार, संदीपजी जोशी, प्रवीणजी दटके, मुन्नाजी यादव, राजूजी हडप, रमेशजी भंडारी, राजूजी तलमले, संजयजी उगले, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता अत्यंत मेहनत केली ते छोटूजी बोरीकर। या ठिकाणी पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित प्रचंड मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता आलेल्या सर्व मातृशक्ती, माता भगिनी आणि बंधूंनो, मी खरोखर पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन संस्थेचं अभिनंदन करेन की एक अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला। नवरात्रीच्या रूपानं आमची जी माता आहे, आमची जी देवी आहे, हिची आपण पूजा करतो। कारण आपण असं मानतो की देवी हे शक्तीचं रूप आहे आणि समस्त जगताला जी शक्ती मिळते ती मातेच्या, देवीच्या आशीर्वादाने मिळते। आणि म्हणून देवीच्या विविध रूपांची पूजा आपण या निमित्ताने करत असतो। आणि आपण अगदी पौराणिक काळापासून बघितलं तर आमच्या या शक्तीला एक अत्युच्च दर्जा हा आपण सातत्याने दिला। परंतु जेव्हा जेव्हा समाजाला या गोष्टीचा विसर पडला की शक्ती कुठून आपल्याला प्राप्त होते, जेव्हा जेव्हा समाजामध्ये मातृरूपी महिला शक्ती, नारी शक्ती याचा विसर आपल्याला पडला आणि समाजानं ज्या ज्या वेळी या शक्तीचा अनादर केला त्यावेळी समाजाचा ऱ्हास झालेला आपण बघितला। आणि म्हणून आज जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर त्याच देशांनी विकास केला ज्या देशांना हे लक्षात आलं की आपल्या देशामध्ये राहणाऱ्या 50% नारी शक्ती, आपल्या महिला यांची शक्ती जर देश आणि समाजाच्या कार्यामध्ये आपण एकत्रित आणली तर देश वेगानं विकसित होऊ शकतो। आणि म्हणून ज्या ज्या देशानं हे केलं ते देश पुढे गेले आणि जे जे देश हे करू शकले नाही, ज्या ज्या देशामध्ये या आमच्या नारी शक्तीचा त्या ठिकाणी योग्य प्रकारे वापर झाला नाही, योग्य प्रकारे सन्मान झाला नाही, त्या देशामध्ये मात्र आपल्याला कधीही विकास होताना दिसला नाही। आणि म्हणूनच आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आल्यानंतर पहिला कार्यक्रम जर काही सुरू केला असेल तर तो बेटी बचाओ बेटी पढाओचा कार्यक्रम सुरू केला। कारण मोदीजी असं म्हणाले की ज्यावेळी एक नारी शिकते, एक मुलगी शिकते, त्यावेळी एक पूर्ण परिवार शिकतो। ज्यावेळेस एक माणूस शिकतो त्यावेळेस तो साक्षर होतो, पण ज्यावेळेस एक महिला शिकते त्यावेळी ती पूर्ण परिवाराला साक्षर करते। आणि म्हणून आमची महिला, आमची मुलगी ही वाचलीही पाहिजे आणि ती शिकली पाहिजे। खरं म्हणजे हे किती दुर्दैव आहे की ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो त्याच मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या समाजामध्ये ज्यावेळी एखादी मुलगी जन्माला येणार असते त्यावेळी तिची भ्रूण हत्या केली जाते। मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं पाप आपल्या जीवनामध्ये कुठलंच असू शकत नाही। आणि आज आपण बघतोय की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे स्त्री भ्रूण हत्या झाली त्या समाजामध्ये इतका असमतोल तयार झाला की ते समाज कधीच पुढे जाऊ शकले नाही, किंबहुना अनेक प्रकारच्या विकारांनी ते समाज ग्रसित झालेले आपल्याला दिसले। आणि म्हणून समाजाचं आरोग्य, समाजाचं स्वास्थ्य, समाजाची संस्कृती हे सगळं टिकवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती आमची मातृशक्ती या ठिकाणी करते। आणि म्हणूनच या मातृशक्तीचा सन्मान, या मातृशक्तीचा गौरव हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आपण मगाशी ज्यावेळेस छोटू सांगत होता हे खरं आहे की या देशाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं असेल तर ज्या ज्या वेळी कोणी पराक्रम केलाय
त्या पराक्रमाच्या पाठीशी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं उभी राहिली आहे। आणि मग एकीकडे आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली, पण ती स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांना दुसरी शक्ती जर कोणी दिली असेल तर ती आई भवानीने दिली। आणि आई भवानीची तलवार हातामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना ते करू शकले। आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मातृशक्ती करता आपण एक प्रकारे वंदन आणि कृतज्ञता आपली व्यक्त करतो की ज्या प्रकारे या मातृशक्तीनं समाजाला आज खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम केलं, परिवाराला संस्कारित करण्याचं काम केलं। खरं म्हणजे आपल्या आई वडिलांचे आपण कधी आभार मानत नाही, परंतु कधीतरी त्यांचे देखील आभार मानले पाहिजेत। आणि अशाच प्रकारचा आभाराचा हा एक सोहळा आहे। आणि मला आनंद आहे की या निमित्ताने आपण ज्या मातृशक्तीचा या ठिकाणी सत्कार केला आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत अभियानामध्ये ज्या मातृशक्तीनं उत्तम काम केलंय त्या आमच्या मातृशक्ती रूपी आमच्या सर्व सफाई करणारे लोक असतील किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे लोक असतील किंवा या देशाकरता लढणारे जे आहेत त्यांच्या घरचे लोक असतील, अशा विविध प्रकारच्या लोकांचं स्वागत, सत्कार, सन्मान हा या ठिकाणी प्रतीक रूपानं आपण केलाय। हा केवळ त्या मातृशक्तीचा, त्या महिलांचा सन्मान नाही आहे, तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या हजारो आमच्या माता भगिनी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून आज ज्यावेळी नवरात्रीच्या रूपानं या ठिकाणी देवीची स्थापना आपण केलेली आहे, मातेचं अधिष्ठान आपण मांडलेलं आहे, त्यावेळी एक प्रण आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भेदभाव होणार नाही। नारी शक्ती जी आहे तिला जे स्थान आपण केवळ पूजेमध्ये देतो तिथपुरतं देऊन चालणार नाही, आपल्या व्यवहारामध्ये देखील ते स्थान आपण ज्यावेळी देऊ त्याच वेळी हा समाज पुढे जाऊ शकेल, त्याच वेळी हा देश पुढे जाऊ शकेल। आणि आता जर आपण बघितलं, मी तर अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जातो आणि विशेषतः ज्या ठिकाणी मी मेरिट विद्यार्थ्यांच्या सत्काराला जातो, 100 मुलांचा सत्कार केला, 100 जर त्या ठिकाणी मेरिट स्टुडंटचा सत्कार केला, 100 पैकी 75 मुली असतात। त्यामुळे कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात मुली आणि नारी शक्ती पुढे चाललेली आहे आणि तीच या देशाला पुढे घेऊन जाणार आहे। आणि म्हणून अशा या सगळ्या नारी शक्तीच्या वंदनाचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, मी पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो, छोटूजींचं अभिनंदन करतो, त्यांच्या सोबत ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना सुरेंद्रचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आई जगदंबेच्या चरणी, आई अंबेच्या चरणी ही प्रार्थना करतो की आई अंबेने आपल्या सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्य द्यावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातले सर्व दुःख दूर होऊन आपल्याला त्या ठिकाणी आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा। एका चांगल्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद।